एकीकडे सोनम बेवफा हे प्रकरण चांगलंच गाजत असताना अशाच पद्धतीने एका प्रकरणाची पुनरावृत्ती राज्यात झाली आहे। या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे ही घटना वटपौर्णिमेच्या दिवशीच घडली। कुठं आणि कधी घडली ही घटना, चला जाणून घेऊया। वटपौर्णिमा म्हणजे नवविवाहिता सव्वाशणी बायकांचा आनंद सोहळा जणू। या दिवशी नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी महिला प्रार्थना करतात। पण सांगलीतील एका नवविवाहितेने स्वतःच्याच हाताने पतीचा खून करून आपल्या कपाळाचं कुंकू पुसल्याची धक्कादायक घटना वटपौर्णिमेला घडली। नवीनच लग्न झालेल्या नवरीला शरीर संबंधाची भीती वाटली आणि मग वटपौर्णिमेच्या रात्रीच तिने झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीनं वर्मी घाव घालून खून केलाय। ही घटना मंगळवारी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास कुपवाडमध्ये घडली। अनिल तानाजी लोखंडे वय 53 असं मृताचं नाव आहे। कुपवाड पोलिसांनी या प्रकरणी अनिल याची पत्नी राधिका अनिल लोखंडे वय 27 हिला अटक केली आहे। वटपौर्णिमेच्या रात्री असं नेमकं काय घडलं ज्यामुळे राधिकानं हे टोकाचं पाऊल उचललंय? तर मृत अनिल लोखंडे हे गवंडी काम करत होते। त्यांची पहिली पत्नी वैशाली हिचे 2 वर्षांपूर्वी आजारानं निधन झालेलं। तर अनिल यांना पहिल्या पत्नीपासून 2 मुली आहेत ज्यांची लग्न झालेली आहेत। त्यामुळे अनिल हे एकटेच घरी राहत होते। त्यांच्या जेवणाचे हाल होत असल्यामुळे नातेवाईकांनी त्यांचे दुसरं लग्न करण्याचं ठरवलं। नातेवाईकांनी सातारा तालुक्यातील खटाव येथील वडी गावच्या बाळकृष्ण इंगळे यांची मुलगी राधिका हिच्याशी लग्न करण्याचं ठरवलं। राधिका हिला जन्मापासून गर्भाशयाची पिशवी नसल्यामुळे तिला मूलबाळ होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं। याची कल्पना अनिल यांना देण्यात आलेली। त्यानंतर नातेवाईकांच्या संमतीने 23 मे 2025 ला राधिका आणि अनिल यांचं मंदिरात लग्न लावून देण्यात आलं। या दोघांचं लग्न होऊन 18 दिवस झालेले होते। 10 जूनला वटपौर्णिमा असल्याने राधिका हिला तिचा मावस भाऊ गणेश याच्या घरी अनिल लोखंडे यांनी सोडलं। त्यानंतर त्याच दिवशी रात्री 9:30 वाजता अनिल हे राधिकाला घेऊन जाण्यासाठी आले। दोघेही रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर येथे घरी गेले। राधिका हिला अनिल यांच्याशी शरीर संबंध ठेवण्याची इच्छा नव्हती, परंतु इच्छा नसतानाही शरीर संबंध ठेवण्यासाठी अनिल तगादा लावत होते। मंगळवारी ही रात्री पती अनिल शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडतील हा विचार मनात येऊन राधिकाला भीती वाटू लागली। त्याच कारणावरून दोघांमध्ये वादही झाला। त्यानंतर अनिल झोपण्यासाठी अंथरुणावर पडले आणि पाणी पिण्याचं नाटक करून किचनमध्ये राधिका गेली। किचनमधून परत येताना मात्र ती कुऱ्हाड घेऊनच आली। यानंतर झोपलेल्या अनिल याच्या डोक्यात कुऱ्हाडीनं वार करून तिनं खून केला। अनिल यांचा खून केल्यानंतर याबाबत राधिकानं तिचे नातेवाईक गणेश दुबळे यांना रात्री 12:30 वाजता फोन करून ही सगळी हकीकत सांगितली। गणेश यांनी मृत अनिल यांचे पुतणे मुकेश लोखंडे यांना घडलेली घटना सांगितली। त्यानंतर नातेवाईकांनी अहिल्यानगर येथे अनिल यांच्या घरी तातडीने धाव घेतली। मुकेश लोखंडे यांनी कुपवाड MIDC पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संशयित राधिका हिला पोलिसांनी ताब्यात घेऊन पंचनामा केला। राधिका हिनं पोलिसांना खुनाची कबुली दिली असून पोलिसांनी तिला अटक केली आहे। शरीर संबंधाच्या भीतीमुळे राधिका हिनं वटपौर्णिमेलाच अनिलचा खून केल्यामुळे या घटनेने जिल्ह्यासह राज्यात या प्रकरणाची चर्चा रंगली आहे। लोकमत.com साठी सांगलीहून मी दुर्वा दळवी।